गुड इव्हनिंग, रामकृष्ण हरी मंडळी. तर दिवसाचा शेवट असा गरम गरम वाफळत्या चहाने झालेला आहे. तर चला मंडळी, आज मी करणार आहे मटण. तर आज मला आत्ता आणून दिलेलं आहे मटण आमच्या मिस्टरांनी. आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5. तर आज मी लवकर जेवणाला घातलेलं आहे, कारण आमच्या घरी पाहुणे येणार आहेत थोडेफार. म्हणजे की माझी एक नणंद येणार आहे, त्यासाठी मी एवढ्या लवकर जेवायला घातलेलं आहे. तर बघा मंडळी, मी असं काही साधी चिकन शिजवून घेणार आहे कुकरमध्ये मटण. आणि त्यामध्ये हे गरम पाणी ओतलेलं आहे. ही किटली मी ऑनलाईन घेतलेली आहे, कारण गार पाणी ओतलं तर त्याला चव येत नाही, त्यामुळे मी गरम पाणी ओतलेलं आहे. तर चला आता ह्याच्या 5-6 शिट्ट्या करूया. तोपर्यंत मी आता ग्रेव्हीची तयारी करून घेणार आहे. कांदा, टमॅटो, लसूण, कोथिंबीर, हे सगळं मी आलं, हे सगळं मी भाजत वगैरे नाही, कारण आमच्या घरी भाजलेलं आवडत नाही. मी एकदाच तेलात भाजून घेते मस्त चांगलं तेल सुटेपर्यंत, कारण 2-2 वेळा भाजत नाही. मी एकदाच भाजते, आमच्या घरी भाजलेलं आवडत नाही. तर मला असं शिकवलेलं आहे आणि ते मला आवडते, छान लागते. एकदा तुम्ही तसं करून पहा. कोणाच्या घरी भाजून घालतात, तर कोणाच्या घरी असंच घालते. तर मी असंच घालते आणि थोडंसं खोबरं घालते, कारण आमच्या घरी खोबरं जास्त चालत नाही, आवडत नाही, कारण आमच्या मिस्टरांना पित्ताचा त्रास आहे, त्यामुळे आवडत नाही. तर अशी मी ग्रेव्ही करून घेतलेली आहे. तर बघा, आता मी हे सगळं ठेवून घेते, कारण जास्त पसारा वाटतो, त्यामुळे मी सगळं ठेवून घेते. आधी पहिला कट्टा क्लीन करून घेते आणि त्यानंतर मी परत भाकरी करून घेते, कारण तोपर्यंत शिट्ट्या होतच राहतील. मटण होईपर्यंत भाकरी होतील. भात झालेला आहे. तर बघा, आता शिट्टी झालेली आहे मटणाची, मटण शिजलेलं आहे. तर चला मंडळी, आता मी भाकरी थापून घेते आणि तोपर्यंत थोड्याच भाकरी करायच्या आहेत, त्यामुळे पटपट होतील. तर असं तर मला भाकरी येत नाही जास्त, मी तर शेजारच्या आजींकडूनच शिकलेलं आहे भाकरी. मला लग्नाच्या वेळेला भाकरी येत नव्हत्या, मी आत्ताच शिकलेलो आहे भाकरी. एवढ्या म्हणावे असं जमत नाहीत भाकरी मला, तरी पण मी करायचा प्रयत्न करतो आहे, कारण माझ्या मिस्टरांना चपातीपेक्षा भाकरी जास्त आवडतात. आणि आमच्यात सकाळी 1 टाईम चपाती, 1 टाईम भाकरी असते. तर बघा, अशी बरीचशी भाकरी मी नाही थापलेली, कारण मला भाकरी परफेक्ट अशा जमत नाही. तसं जमायला मला थोडे दिवस लागतील. तर बघा, अशा माझ्या भाकरी झालेल्या आहेत, फार काही फुगत नाही. तर बघा, हे मटण शिजलेलं आहे. आता मी थोडीशी आळणी काढून घेणार आहे माझ्या लहान बाळासाठी. तर चला मंडळी, आता मी मटणला फोडणी टाकते. पहिले तर मी मसाला भाजून घेणार आहे छान, कारण मी कांदा टमॅटो पहिला भाजत नाही बारीक करताना, त्यामुळं हा मसाला चांगला भाजायला लागतो तेल सुटेपर्यंत. तेल सुटेपर्यंत भाजला की त्यात चांगला अर्क उतरते, नाहीतर तो मसाला सगळा तोंडात येतो परत, त्याची चव बिघडून जाते मटणची. हा मटण मसाला घातलेला आहे आणि थोडीशी धना जिरा पावडर टाकलेली आहे मी. तर बघा मंडळी, आणि हा आपला घरचा मसाला आहे. तर आता ह्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया चांगलं. ही रेसिपी मला माझ्या मिस्टरांनी शिकवलेली आहे, त्यांना खूप छान बनवता येतं. तर बघा, असं काहीसं लाल दिसते, कारण मटण तिखट असल्याशिवाय, चिकन मटण अंडी तिखट असल्याशिवाय छान नाही लागत, ते खाल्ल्यासारखं नाही वाटत. तर बघा, असं काहीसं माझं मटण झालेलं आहे. तर आता मी रश्श्याला फोडणी टाकणार आहे. पहिले तर मी तेल टाकून घेतलेले आहे, त्यामध्ये मसाला टाकला, घरचा मसाला टाकलेला आहे, थोडीशी धना जिरा पावडर टाकणार आहे
तर बघा, हा मटनचा एव्हरेस्ट मसाला टाकलेला आहे. खूप छान लागतो एव्हरेस्ट मसाला, त्याने स्वाद चांगला येतो आहे रस्स्याला. तर बघा, हा सुद्धा मसाला मी छान परतवून घेतलेला आहे. तेल बघा, तेल सुटलेलं आहे मस्त असं. आणि हे बघा, मी थोडंसं केलेलं आहे. तर बघा, मी असं कात्रीनं चिरून घेते, कारण ते चाकूनं वगैरे लवकर होत नाही. कात्रीनं पटापट टाकायला येते, डायरेक्ट आपण टाकू शकतो. तर बघा मंडळी, झालेली आहे माझी थाळी तयार. तर सगळं किचन मी पुन्हा एकदा आवरून घेतलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.